भारतीय संघामध्ये काय होणार काय नाही याची गॅरंटी नाही. कारण की तुम्हाला माहिती आहे का इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया बॉर्डर ट्रॉफी झाली. ती थोडं भारताला हलचल पाहायला भेटली आणि आता हलचल जी आहे ती आहे चॅम्पियन्स ट्रॉफीची. त्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आपल्याला माहीत पडले की यार कोणते प्लेयर आहे कोणते नाही आणि खूप यार म्हणजे मजा येणार आहे या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये. त्याचा भारतीय स्क्वॉडचा अनाउन्समेंट काय आहे म्हणजे भारतीय स्क्वॉड जो असेल तो कसा असेल म्हणजे जयस्वाल असेल की नाही, सूर्य आहे की नाही किंवा बाकी शमी फिट होणार की नाही हे सर्व यार आपल्याला या व्हिडिओमध्ये माहीत पडेल. व्हिडिओ नक्की पूर्ण पहा. तर आपण सर्वप्रथम पाहू की यार असे जे कोणते प्लेयर जे डेब्यूट करणार या सिरीजमध्ये म्हणजे आपण म्हणू शकतो सिरीज म्हणजे इंडिया ऑस्ट्रेलियाची 3 ODI सिरीज होणार. त्यामध्ये मला जयस्वाल, नितीश कुमार रेड्डी ह्या दोघांना यार मला वाटते की संधी भेटू शकते. त्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीचा स्क्वॉड पहिलंच कसा होणार आहे तर मी पहिला एक व्हिडिओ तुम्हाला पाहिजे तो टाकला होता. तुम्ही तो व्हिडिओ पाहू डिस्क्रिप्शन लिंक तुम्हाला मी देतो. त्या मी सांगत होतो बट मी या व्हिडिओमध्ये एक्झॅक्टली सांगणार की असा स्क्वॉड होऊ शकते. तर आपण सर्वप्रथम व्हिडिओला सुरू करू. तर बॅटिंग युनिट पाहू. तर बॅटिंग युनिटमध्ये यार रोहित शर्मा मला वाटते रोहित शर्मा पक्का यार कॅप्टन आहे. रोहित शर्मा तर राहणार. त्यानंतर विराट कोहली, शुभमन गिल आणि मला वाटतं श्रेयस अय्यर. श्रेयस अय्यरचा विजय हजारे ट्रॉफी चांगला प्रदर्शन होता आणि श्रेयस अय्यर तर राहणार. हे झाली बॅटिंग कंडिशन. आणि मला वाटते बॅकअप ओपनरमध्ये एक जयस्वाल जयस्वालला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये ठेवणार आहे बॅकअप ओपनर म्हणून. पण मला पर्सनली वाटते की चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये प्लेइंग इलेव्हनमध्ये जयस्वाल खेळावं यार जसा खेळते ना एक नंबर. शुभमन गिलचे आकडे चांगले ओडियामध्ये पण मला वाटत नाही की यार जयस्वालपेक्षा चांगला असेल शुभमन गिल. आपल्याला माहीत पडेल की ओडिया जी सिरीज होणार आहे इंग्लंडमध्ये तिथं आपल्याला माहीत पडेल खरं काय जर रोहित शर्मा नसला तर. त्यानंतर विकेट किपरिंग पाहू. तर विकेट किपरिंगमध्ये यार मला वाटते संजू सॅमसनला संधी मिळणार नाही. तर त्यानंतर पंत राहू शकते आणि एक KL राहुल. तर हे दोघं मला वाटते की राहणार आहे. KL राहुल बॅकअप ओपनर म्हणून राहणार आहे ओपनर म्हणतो विकेट किपर म्हणून. बट मला वाटते KL राहुल पर्सनली खेळावं कारण की KL राहुल ज्या प्रकारे खेळतात ना यार तुम्हाला आठवण असेल की इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलियाची वर्ल्ड कपची ODI मॅच होती ते 2 डाऊन होती आणि जे नॉक केली चांगलं KL राहुलने. मला वाटते यार राहुल यार असायला पाहिजे मला असं वाटते. तुम्हाला सांग काय वाटते. त्यानंतर ऑलराऊंडरची गोष्ट केली तर ऑलराऊंडरच्या गोष्टीमध्ये अक्षर पटेल तो पहिला राहील. मग दुसरा मध्ये हार्दिक पांड्याचं पहिला, दुसरा हर्षिल पटेल, 3 नंबरवर जडेजा मला पर्सनली जडेजा राहून. त्यानंतर सुंदर आणि पराग यार फायरिंग चांगलं खेळतो. तुम्हाला वाटते पराग किंवा सुंदर येऊ शकते. आणि त्यानंतर आखरी बॉलिंग युनिट. तर बॉलिंग युनिट यार चांगली असेल पाहिजे कारण की यार जर चॅम्पियन्स बॉलिंग युनिट चांगली असली तर मला लगभग वाटते वर्ल्ड कपमधून ज्या प्रकारे बॉलिंग युनिट होती त्याच प्रकारे राहणार. कारण की स्पिनरमध्ये यार मला वाटते की कुलदीप यादव आणि रवी बिश्नोई किंवा वरुण चक्रवर्ती तर ह्या 3मध्ये कोण असाल तर मला पर्सनल वाटते की यार कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती खेळत ज्या प्रकारच्या फॉर्ममध्ये. आणि त्यानंतर पेसर्समध्ये यार 4 पेसर होऊ शकतात हरदीप सिंग, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, बुमराह. हरदीप सिंग यासाठी म्हणते का चांगला यार ODI क्रिकेटमध्ये खेळता पण मी त्याची बॉलिंग पहिली 1 नंबर बॉलिंग आहे. हा तर स्क्वॉड आहे. त्यामध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये बुमराह जो आहे ना तो वाईस कॅप्टन होणार आहे कारण की बुमराह अशी ऑफिशियली न्यूज आहे म्हणून सांगते मी. हार्दिक पांड्या मला वाटतं वाईस कॅप्टन होऊ शकते ODI सिरीजमध्ये इंग्लंड विरुद्ध. तर या सिरीजमध्ये पण चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जो होणार आहे तो बुमराह होणार आहे वाईस कॅप्टन. मला असं वाटते नाही यार सोडतेच आहे. आणि त्यानंतर गोष्टी केली की यार कारण की यार एवढी हलचल म्हणजे 12 तारखेपर्यंत स्क्वॉड बंद अनाउन्समेंट करायचं आहे. स्क्वॉड अनाउन्समेंट केला तर पुऱ्या संघाचा मी व्हिडिओ टाकीन. तर आपल्या व्हिडिओमध्ये एवढंच चर्चा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. सबस्क्राईब करून ठेवा. जय श्री क्रिकेट.